लग्न झालेली राधा आणि नुकताच वयात आलेला राज या दोघांभोवती फिरणारी ही बोल्ड आणि डार्क कादंबरी आहे. राधाला तिच्या नवऱ्याकडून शारीरिक सुख मिळत नाही, तेव्हा ती आकर्षित होते नुकताच वयात आलेल्या राजकडे. ती राजला आपल्या जाळ्यात अडकवते की राज स्वतःच तिच्या शरीरात गुंतत जातो. राज हे या कथेतील मुख्य पात्र आहे. संपूर्ण कथा राज आपल्याला अनेक प्रश्न घेऊन फिरताना दिसतो आणि त्या प्रश्नांबरोबरच ही कथा उलगडत जाते. दादा, सुनंदन, राज आणि राधा या 4 पात्रांची ही कथा आहे. सुमी मावशीच्या बटव्यातील वस्तू आणि सुनंदनची कविता यात असलेलं रहस्य कादंबरीभर आहे. कथा काही काळ आपल्याला निसर्गाच्या कुशीतील श्री गावात घेऊन जाते. तिथली तळी, मंदिरं आणि जुगार यामध्ये कथा रेंगाळते. कथेत सेक्स आणि लैंगिकता असली तरी कथेत एक खोल अर्थ दडला आहे. कथेची मांडणी उत्तम आहे. कथा वर्तमान काळातून भूतकाळात आणि पुन्हा वर्तमान काळात फिरत राहते. ऋषिकेश गुप्ते यांच्या सहज शैलीतून साकार झालेली ही कथा आपल्याला चक्रावून सोडते. कथेत सेक्स आणि लैंगिकतेचे चित्रण असले तरी ते फक्त उत्तेजक नाही तर कलात्मकतेने लेखकाने मांडले आहे. या कथेत काय आहे तर या कथेत शारीरिक आणि भावनिक गुंता आहे. प्रेम आणि वासना यांची सरमिसळ आहे. मराठी साहित्यातील ही बोल्ड आणि डार्क कादंबरी तुम्ही वाचली आहे का? नसेल वाचली तर नक्की वाचा. पुस्तकाचं नाव आहे चौरंग. लेखक आहेत ऋषिकेश गुप्ते आणि प्रकाशक आहेत मनोविकास प्रकाशन. पुस्तकाची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. पुस्तकाच्या मागील बाजूस लिहिलंय, भ्रम तुला झाला, मला नाही. वेड यांना लागलं, मला नाही. पण दूषण मात्र मला. ज्या निरोधानं गाव पातळीवरची लोकप्रियता मिळवणारी कविता जन्माला घातली, तो निरोध कोणाचा होता? दादांचा? नाही, तो निरोध यांचा होता. तो निरोध सुनंदनचा होता. पुरता वेडसर माणूस होता तो, पुरता. लग्न झाल्या दिवसापासून घरात निरोधाची पाकिटं बघते मी. रोज घ्यायचे विकत, रोज. पण वापरला मात्र एकदाही नाही. ते निरोध तसेच पडून राहिले, कोरडे. त्यांना ना सुनंदनच्या इंद्रियांचा स्पर्श होत होता ना माझ्यातल्या स्त्रीचा. 6 महिने कोरडे गेले. नित्य नियमाने येणारा प्रत्येक मास मला 4 दिवस पूजेची फुलं काढण्यापासून रोखू लागला. असे किती दिवस घालवायचे होते मी?